आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम या पंपावर पेट्रोलच्या ऐवजी पाणी येत असल्याचं समोर आलेलं आहे. चिखली येथील भोसले ब्रदर्स या हिंदुस्तान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्याच्या नंतर काही अंतरावर गेल्यानंतर अनेक गाड्या बंद पडल्यानंतर नागरिकांनी चेक केलं असता पेट्रोल पंपावरती पेट्रोलच्या ऐवजी पाणी असल्याचं निदर्शनास आले आणि या ठिकाणी अनेक गाड्या बंद पडल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती. त्यानंतर नागरिकांचे जे काही नुकसान झाले त्याबरोबर जे पेट्रोल भरले गेले ते पैसे सुद्धा परत करण्याचा शब्द दिल्याने सर्व नागरिक आपापल्या गाड्या घेऊन गेले आहेत. मात्र ही पहिल्याच वेळेस नव्हे तर दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. वारंवार असे प्रकार होत असल्याने या पेट्रोल पंपावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी. पाहुयात सविस्तरपणे. बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली. पिंपरी चिंचवड चिखली या भागात HP च्या पंपातून पेट्रोलऐवजी पाणी निघाल्याचा आरोप जो आहे तो येथील नागरिक करत आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. खरं तर काय या ठिकाणी घडलेलं आहे? या ठिकाणी ज्यावेळेस पेट्रोल लोक भरत होते सकाळपासून, तर पेट्रोल भरल्यानंतर काही लोकांना रिअलाईज झालं की गाडी बंद पडते म्हणून सर्व फिल्टरकडे गेले. तर त्यावेळी घेण्यात आलं की गाडीमध्ये पेट्रोलऐवजी पाणी येतं आहे. आणि ज्यावेळी सर्व लोकांनी पेट्रोल पंपावर धावा घेतला तर त्यांचे उत्तर खूप विचित्र होते की आम्ही करून देऊ किंवा इथले लोकल जे काय गॅरेज वगैरे किंवा पाणी नळीनं काढून पाणी खाली झालं की तुम्हाला पेट्रोलला पैसे देतो आम्ही. पण पेट्रोलला पैसे देऊन त्यात काही होणार नाही आहे, कारण की गाडी पाणी गेल्यानंतर इंजिन किंवा कार्बोरेटर साफ करणं किंवा सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला हे लोक डिनाय करत आहेत. तर त्यांनी ते सर्व जे काय आहे ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या ओपन करून त्याचं क्लिअर करून द्या. म्हणजे नक्कीच आपण जर बघितलं तर पेट्रोलऐवजी पाणी गेल्याच्या नंतर कार्बोरेटर खराब होतं किंवा गाडी खराब होते. मात्र पेट्रोल पंपाचे जे काही संचालक असतील ते फक्त काय पेट्रोलचे पैसे मागे देतात आणि जावा असे म्हणतात. यात अजून एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की पेट्रोल पंपावरती डेन्सिटी असते मेजरमेंटसाठी. जर ती डेन्सिटी जर कमी येते किंवा इनकरेक्ट येते तरी लोक हे पेट्रोल का भरत आहेत. ज्यावेळी ही चौकशी केली त्यावेळेस हे लोक म्हणतात की आम्ही डेन्सिटी मॅन्युअली भरतो आणि सगळ्या HP च्या पेट्रोल पंपावरती मॅन्युअलीच भरल्या जाते. तर ही जर क्वालिटी असेल महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंपावरती तर याच्यावरती कोण लक्ष घालतं? चित्ताई काय सांगाल एकंदरीत तुमच्या सोबत आत्ता तुम्ही पेट्रोल भरले, तुमच्या गाडीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी पाणी आलेलं आहे, तर काय अनुभव? काय अनुभव असा आहे की माझी मुलीची एक्झाम होती, मग मी पेट्रोल भरायला आलेत आणि त्यांनी पेट्रोल टाकून दिलं. फर्स्टमध्ये चेक करत नाही आहे तरी आपण काही नाही बोलत, जाऊ दे सगळ्यांना काही प्रॉब्लेम. सगळ्यांचे ते वेगळं वेगळं ओपिनियन असतं आहे की फर्स्टमध्ये नाही टाकायचं असतं आहे, सेकंडमध्ये टाकतात ते पण आपण काय बोलत नाही आहे. पण एवढं जर पेट्रोलचं तर मुलीची एक्झाम पण गेलेली आहे, मला त्रास झाला आहे, माझी गाडी बंद पडलेली आहे. गाडी गॅरेजवालेला 12वीची एक्झाम आहे, 12वी सायन्सला. आता मुलीला सोडलंय तुम्ही की? सोडला, आता रिक्षाने सोडवलं आहे त्याला. निश्चितच आपण ते सगळे खर्च आणि ते परत महिंद्राची ड्युरोची गाडी असते आपले, तर ते गॅरेजवाल्याच्या शिवाय ते रिपेअर होणार नाही आहे. आता पेट्रोल त्यांनी काढून दिलं आहे, पैसे त्याचे पेट्रोलचे परत दिले, पण पुढचं काय? आणि आम्हाला आमची जॉब गेलेली आहे, सगळं एवढं नुकसान झालं आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला आमचं नुकसान भरपाई करून द्या, एवढे सगळ्यांचे म्हणणे. अजून कोणाकोणाचं नुकसान झालं? गॅरेजचं कामं नीट करून द्या. काय 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 सगळ्यांचे 90% 1 लिटरमध्ये कमी गाड्या इथं 70 ते 80 संख्येमध्ये गाड्यांचे नुकसान झालेले. नुकसानामध्येच जे कोणी नोकरीदार आहेत त्यांचे ड्युटीला ऑफ पडल्यास शक्यतो, किंवा गाड्यांचा वैयक्तिक खर्च निघाला. जुन्या गाड्यांचा काही गॅरेजवाले करून देतो, पण बाकीच्या गाड्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन शोरूममध्ये जाऊन नीट होणार आहेत त्या गाड्यांचाही खर्च देत नाही आहेत. ते उद्धटपणे इथं उलटी भाषा वापरतात की इथून तुम्ही जावा, आम्ही काय मुद्दामून केलं का हे, मग हे काय आम्ही केलं आहे का? आम्हाला त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे का? तर आम्ही सगळी मिळून सगळ्यांशी त्यांच्याशी बोलतो ते म्हणतात तुम्ही इथून जावा, हे करा ते करा. ते आम्हाला फक्त पेट्रोलचे पैसे देतात, ते जाण्याच सांगतात ते डायरेक्ट. आता काय मागणी म्हणजे या पेट्रोल चालकावरती कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण की अशा पद्धतीचं पण सगळ्यांची गैरसोय झालेलीच आहे. आज आमची झाली, उद्या जाऊन कोणाची दुसऱ्यांची होईल, कोणाची एक्झाम बुडतात, कोणाचे कामधंदे बुडतात, यांची गैरसोय थोडी ते पूर्ण करून देणार आहेत ना. एखाद्याचा जॉब जाऊ शकतो, त्या बाबतीत हे सगळे जबाबदार राहणार आहेत का? नाही. एखाद्याचे वाहनं असतात कष्टाचे, त्या कष्टाच्या वाहनाची जबाबदारी हे घेणार आहेत का पुढे जाऊन? नाही घेणार ना. दुसरी गाडीच्या वाहनला कोणी गॅरेजवाले हात लावत नाहीये. कंपनीवाल्यांना गॅरेजवाला सुद्धा आपल्या इथं आहे. बेसिक शोरूम सर्व्हिसिंग लागते, ते म्हणतात की आम्ही गॅरेजवाल्याकडनं करून देतो, पण ते असं चालणार नाही ना. त्यांचा गॅरेजवाला पण आज बंद आहे.
मागणी काय आमच्या फुलचं भरपाई करून द्या, आमची गाडी चालू करून गाडीचे पेट्रोलमध्ये फुल दुसरी टाकी असेल ना त्यांची गाडी फुल करून दिली आम्हाला, आमचं भरपाई करून द्यायची पेट्रोल पंपावर प्रत्येक वेळी काय काय असेल ती कारवाई व्हावी, कारण की इथून पुढे कोणाची गैरसोय नाही व्हावी याच्यासाठी या पंपावर कारवाई झालीच पाहिजे. तर तुम्ही पुढे कारवाई करू शकतात, पोलीस पण आलेली आहे इथं. दिवस दुसरा आजचा काय तो हे सेम प्रकार व्हायचा सांगतो. आज यांनी काय कोणाच्या गाड्या भरपाई करून दिलेल्या नव्हतं आतापर्यंत पोलीस काय. आज कारवाई झाल्याशिवाय जमणार आणि कारवाई काल सुद्धा आली नव्हतं. काल सुद्धा आली काल जर हाच प्रॉब्लेम झाला होता तर मग आज कसा प्रॉब्लेम झाला? कालचा जर प्रॉब्लेम होता माहित होता ना, आज पेट्रोल पंप बंद ठेवायचा होता ना यांनी. पेट्रोल पंप चालू का ठेवला यांनी? त्यांना माहित होतं ना पेट्रोलमध्ये पाणी, मग कालच पण ठेवायचा होता ना, सील करायचं होतं ना, बंद करून ठेवायचा होता 2 दिवस पेट्रोल पंप. सगळ्या टाक्या क्लीन करूनच पेट्रोल टाकायचं होतं ना. मग आज कालच्यांना जेवढा त्रास झाला आज सगळ्यांना परत तोच त्रास होतो ना. मग ते चुकी काय करायची यांनी? पुढे जाऊन होणार का नाही याची जबाबदारी कोण घेणार जबाबदारी? आज आमच्या गाड्यांना एवढा 10,000 रुपये खर्च येणार आहे, कोण देणार आहे खर्च? असा पेट्रोल पंपावरती कारवाई काय व्हायला पाहिजे? काय त्यांच्या नियमानुसार काय असेल त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे गव्हर्नमेंटनी. निश्चितच आपण बघतोय की प्रत्येक नागरिक हा आपल्या सकाळच्या कामानिमित्त बाहेर पडत असतो. काहीच्या आई असतील, वडील असतील, ते शाळेसाठी मुलांना सोडण्यासाठी या ठिकाणी जात असतात. अशातच जी 12वीची परीक्षा चालू आहे, या परीक्षेसाठी काही मुलांना घेऊन आपले पालक आणि ते जात असताना या ठिकाणी पेट्रोल भरल्याच्या नंतर पेट्रोलच्या ऐवजी पाणी या ठिकाणी पडत असल्याचा आरोप जो आहे तो येथील नागरिकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पेट्रोल पंपावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी घेऊन नागरिक येथे रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.